नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ऐतिहासिक ग्रंथ आहे अर्थशास्त्रावरचा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, म्हणजे रुपयाची समस्या, तिचा उगम आणि त्यावरील उपाययोजना, या ऐतिहासिक त्यांच्या ग्रंथावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्याची ओळख करून देण्याचं काम मॅक्स महाराष्ट्राने माझ्यावर सोपवलेलं आहे. सर्वप्रथम अ, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मॅक्स महाराष्ट्राने चर्चा आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळला आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऐतिहासिक अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. परंतु रुपयाची समस्या, तिचा उगम आणि विकास, या त्यांच्या ग्रंथाकडे येण्यापूर्वी बाबासाहेबांची एक शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी कशा प्रकारची होती आणि किती अभिमानास्पद त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान संपादन केलेलं होतं, त्यापासून मला वाटतं मी सुरुवात जर केली तर ते अधिक योग्य ठरेल. बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून, म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA ची पदवी प्राप्त केल्यानंतर 1916 मध्ये ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये MA करण्यासाठी गेले. त्यासाठी त्यांना सयाजीराव महाराज गायकवाड, बडोद्याचे महाराज, त्यांना स्कॉलरशिप दिली आणि त्या स्कॉलरशिपचा उपयोग करून ती त्याने प्राप्त केली आणि ती प्राप्त करून ते 1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. कोलंबिया विद्यापीठ हे जगातले एक अत्यंत गाजलेलं अशा प्रकारचं विद्यापीठ आहे. त्याला 350-400 वर्षांची आता परंपरा आहे. बाबासाहेबांनी MA पदवी प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचे फायनान्स म्हणजे आणि ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्यांची वित्त व्यवस्था आणि प्रशासन, या विषयावर त्यांनी MA ची पदवी मिळवली आणि ताबडतोब प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली PhDचा प्रबंध लिहिण्याचं काम सुरू केलं. हा PhDचा प्रबंध जो बाबासाहेबांनी लिहिला, त्याचं टायटल असं होतं की द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे संपूर्ण ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये भारताची वित्तीय व्यवस्था जी आहे, वित्तीय व्यवस्था आणि मॉनिटरी व्यवस्था, द्रव्यविषयक व्यवस्था, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वित्तीय व्यवस्थेमध्ये सरकारचं फायनान्स, म्हणजे सरकारचं एकूणच टॅक्सेशन, सरकारचं इन्कम, याचा संबंध वित्तीय व्यवस्थेशी म्हणजे फायनान्सशी येतो. आणि त्याचप्रमाणे मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये एकूणच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंग्लंड असेल किंवा फेडरल रिझर्व्ह सिस्टम अमेरिकेची असेल, त्याच्याशी मॉनिटरी पॉलिसी, पैशांचा पुरवठा, व्याजाचा दर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, कमर्शियल बँक, व्यापारी बँक, त्यांचा संबंध हा मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतो. ते बाबासाहेबांनी हा प्रांतीय वित्तीय व्यवस्थेचा इव्होल्युशन, उत्क्रांती कशी होत गेली, याच्याबद्दलचा बाबासाहेबांनी त्याच्याबद्दल त्यांना PhD मिळाली. आणि ती तो PhDचा ग्रंथ त्यांनी प्रोफेसर एडविन सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लिहिला. पहिल्यांदाच बाबासाहेबांनी असा प्रकारचा ग्रंथ लिहिला आणि संपूर्ण ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये सातत्याने मग केंद्र, म्हणजे प्रोव्हिन्स, राज्य, आपण त्यांना आता राज्य म्हणतो, पण तेव्हा त्यांना ते इलाखे म्हणायचे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट, ब्रिटिश गव्हर्नमेंट, त्याला जे इम्पिरियल गव्हर्नमेंट असं म्हणत असत, तर त्याच्यामध्ये परस्परांचे संबंध कसे होत गेले आणि ते कसे विकसित होत गेले, टॅक्सेशन पॉलिसी कशी विकसित होत गेली, करविषयक धोरण कसं विकसित होत गेलं, याच्या संबंधातला त्यांचा PhDचा थेसिस हा इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स, म्हणजे प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती कशी होत गेली आहे,
या ग्रंथाची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य असं की प्रोफेसर एडविन सेलिग्मन यांनी त्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जे निष्कर्ष मांडलेले आहेत, त्यातल्या काही निष्कर्षांच्यामध्ये माझे मतभिन्नता आहे. म्हणजे मी डॉक्टर आंबेडकरांशी सहमत होऊ शकत नाही. परंतु पुढे ते असं म्हणाले की मला हे मान्य केलं पाहिजे की अशा प्रकारच्या गंभीर विषयाला न्याय देण्याचं काम प्रथमच डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केलेलं आहे. म्हणजे माझ्या मते एखाद्या मार्गदर्शकाने आणि प्रोफेसर एडविन सेलिग्मन हे त्यावेळचे जगप्रसिद्ध त्या क्षेत्रातले मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी असं लिहिणं बाबासाहेबांच्या विषयी की जरी त्यांच्या निष्कर्षांचे माझे काही मतभेद असले तरी त्यांनी या विषयाला न्याय दिलेला आहे आणि ही प्रोव्हाइडेड फ्रेश इन्साइट्स, म्हणजे याला एक त्यांनी नवीन दृष्टिकोन प्राप्त करून दिलेला आहे. अशा प्रकारे सेलिग्मन यांनी बाबासाहेबांची प्रशंसा केलेली आहे. आता हे करत असताना आणि ह्याच्याबद्दलचा दुसरा मुद्दा मी सांगायचा तो असा की आत्ताची भारत सरकारची केंद्र आणि राज्य यांच्यातली जी व्यवस्था जी आहे, म्हणजे फायनान्शियल सिस्टीम जी आहे, वित्त व्यवस्था जी आहे, विशेषतः आपल्याकडे घटनेमध्ये फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोगाची जी निर्मिती केली जाते आणि एकूणच टॅक्सेशनमधून किंवा करामधून मिळणारे उत्पन्न जे आहे, हे उत्पन्न केंद्र आणि राज्य ह्यांच्यामध्ये कसं विभागलं जावं याच्याबद्दलची आता जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था बाबासाहेबांच्या PhDच्या थेसिसमध्ये त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. किंबहुना त्याच्यावरती उभी आहे असं आपण जरी म्हणालो तरी त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती असं मला वाटत नाही. हे करत असतानाच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, तेव्हाची लंडन युनिव्हर्सिटी, ह्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवण्यासाठी त्याने जो विषय निवडला त्या विषयाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे रुपयाची समस्या, तिचा उगम आणि तिच्यावरची उपाययोजना. म्हणजे रुपयाची समस्या कशातून निर्माण झाली आणि तिच्यावरची उपाययोजना काय आहे याच्या संबंधी आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. कारण आज भारतासमोरच्या ज्या समस्या आहेत, विशेषतः जी महागाईची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, परंतु प्रामुख्याने महागाईची समस्या जी बाबासाहेबांनी या रुपयाची समस्या म्हणजे प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथामध्ये केंद्रस्थानी मांडलेली होती. बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की रुपयाच्या संबंधामध्ये म्हणजे चलन व्यवस्था काय असावी, एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे रुपया आणि परदेशी चलन म्हणजे डॉलर असेल, स्टर्लिंग पाऊंड असेल, यांचा विनिमय दर काय असावा याच्या संबंधातली चर्चा करत असताना बाबासाहेबांनी या त्यांच्या प्रबंधामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये, आता मी माझ्या बोलण्यामध्ये सातत्याने प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे रुपयाची समस्या असा इंग्रजी शब्द आलटून पलटून येईल. प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये बाबासाहेबांनी अकबराच्या काळापासून या समस्येचा विचार केलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की बाबासाहेबांनी त्यांचा विषयाचा जो कालखंड जो आहे तो 1893 ह्या 93 वर्षाचं संपूर्णपणे आकडेवारी घेऊन आपले सिद्धांत त्याने मांडलेले आहेत. पण सुरुवातीला अकबराच्या काळापासून भारतामध्ये प्रश्न कसा होता एकूणच चलनाच्या संबंधामध्ये त्याचा आढावा त्याने घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की अकबराच्या कालखंडापासून भारतामध्ये अशा प्रकारच्या चलनाची समस्या काय होती, तिचं स्वरूप कसं बदलत गेलं आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे हे सांगणारा एकमेव अर्थतज्ञ जगातलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मला सांगायला लागेल. आता ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी 1800 ते 1893
या 93 वर्षाच्या संपूर्ण रुपयाची समस्या कशी बदलत गेली आणि त्याच्यामध्ये रुपया आणि पाऊंड या स्टर्लिंग पाऊंड यांच्यामध्ये नेमका विनिमय दर कशा प्रकारे असावा, त्याचं स्वरूप काय असेल, तो बदलत गेला वेगाने तर त्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात, तो स्थिर राहिला त्याच्या अर्थव्यवस्थेला कोणत्या प्रकारचे फायदे तोटे आहेत, याची मीमांसा बाबासाहेबांनी केली आहे. आणि हे करत असताना लंडनमध्ये राहून 1800 पासून ते 1893 पर्यंतची प्रत्येक वर्षाची बाबासाहेबांनी आकडेवारी दिलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की इकॉनॉमिक्स हा असा एक विषय आहे की तुम्हाला कोणताही निष्कर्ष मांडायचा असेल तर त्याच्याबद्दलची आकडेवारी दिल्याशिवाय तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये मोघम विधानं करता येत नाही. म्हणजे चांगलं आहे, चांगलं नाही, वाईट आहे, उत्तम आहे, अशा प्रकारच्या विधानांना अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. अर्थशास्त्रामध्ये एखादं विधान करायचं असेल, हे भारतामध्ये बेरोजगारीची समस्या नाही असं म्हणायचं असेल तर भारतामध्ये रोजगार किती निर्माण झाला आणि प्रत्येक माणसाला रोजगार मिळतो की नाही याच्याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स आणि आकडेवारी तुम्हाला लोकांच्या समोर सादर करावे लागेल. आता हे जे विनिमय दर जो आहे, समजा आपण एक उदाहरण आपण असं घेऊ की आता पाऊंडाची किंमत आपण तात्पुरती आपण बाजूला सोडूया. आपण एक डॉलरचं उदाहरण आपण घेऊ. $1 बरोबर 50 रुपये आणि $1 बरोबर 60 रुपये. आता आपण ज्यावेळी असं म्हणतो की $1 बरोबर 60 रुपये आणि $1 बरोबर 50 रुपये, आता एका डॉलरला ज्यावेळी 60 रुपये ज्यावेळी द्यावे लागतात तेव्हा रुपया स्वस्त होतो आणि डॉलर महाग होतो. आता $1 बरोबर 40 रुपये, ह्याचा अर्थ असा की डॉलर स्वस्त होतो आणि रुपया महाग होतो. आता ह्याचे वेगवेगळे परिणाम होतात. आता हे परिणाम पाहण्याच्या पूर्वी द प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये बाबासाहेबांनी जो विचार केलेला आहे तो रुपया आणि स्टर्लिंग पाऊंड ह्यांच्यामध्ये विनिमय दर नेमका कसा असावा ह्याच्या संबंधामध्ये त्यांनी तो मुद्दा शास्त्रीयदृष्ट्या अर्थशास्त्रीयदृष्ट्या त्यांनी तो मुद्दा हाताळलेला आहे. आता ह्याच्यात 3 गोष्टी आहेत प्रामुख्याने. म्हणजे विनिमय दर ठरवण्याच्या 3 पद्धतींचा, त्यामध्ये अनेक पद्धती आहेत पण त्या सगळ्या पद्धतीमध्ये मला या ठिकाणी जायचं नाही, कारण चर्चा फार तांत्रिक होईल, फार टेक्निकल होईल आणि तशा प्रकारची चर्चा ऑडियन्सकडे म्हणजे श्रोतृवर्गाकडे करणं हे न्याय्य होणार नाही. एक म्हणजे गोल्ड स्टँडर्ड, म्हणजे ज्याला मराठीमध्ये सुवर्ण मानक असं म्हणतात. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे समजा रुपया आणि स्टर्लिंग पाऊंड यांच्यातला विनिमय दर ठरवत असताना कशाच्या आधारे तो विनिमय दर ठरवण्यात यावा, हे तुमच्याकडे ज्या प्रकारचं स्टँडर्ड आहे, मानक आहे, त्याच्यावरती ठरतं. आणि तेव्हाची प्रचलित पद्धती ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये ही गोल्ड स्टँडर्ड होती. आता गोल्ड स्टँडर्ड आता आपल्याकडे पूर्णपणे पेपर करन्सी स्टँडर्ड आहे. पेपर करन्सी स्टँडर्ड ह्याचा अर्थ असा, फक्त आपल्याकडे चलनी नोटा आहेत आणि कॉईन्स आहेत आणि नाणी आहेत. आता अलीकडे 10 रुपयाचं 20 रुपयाचं कॉईन आहे, पण आपल्याकडे आता गोल्ड स्टँडर्ड नाही, आपल्याकडे आता सिल्वर स्टँडर्ड नाही, आपल्याकडे आता पेपर करन्सी स्टँडर्ड आहे. म्हणजे आपल्याकडे आता फक्त करन्सी नोटा आणि कॉईन्स म्हणजे नाणी आहेत. आता आपण असं एक लक्षात घेऊया की गोल्ड स्टँडर्डमध्ये जेव्हा विनिमय दर ठरत असे तेव्हा चलनामध्ये गोल्ड कॉईन्स होती आणि करन्सी नोटासुद्धा होत्या. पण लोकांच्याकडे जर सोनं असेल तर लोक ते सोनं सेंट्रल बँकेकडे म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे किंवा बँक ऑफ इंग्लंडकडे घेऊन जाऊन ते सोनं स्टर्लिंग पाऊंडमध्ये कन्वर्ट करू शकत होते किंवा रुपयाच्या मोबदल्यामध्ये
सोनं घ्यायचे किंवा सोन्यामध्ये रुपयाच्या नोटा घ्या किंवा रुपयाच्या किंवा स्टर्लिंगच्या पाऊंडच्या नोटा घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये लोक त्यांच्याकडे जर करन्सी असेल म्हणजे तेव्हा गोल्ड गोल्ड म्हणजे सुवर्ण नाणीसुद्धा होती करन्सीमध्ये आणि तेव्हा पेपर करन्सी सुद्धा होती. पण नाणी आणि पेपर करन्सी ह्या म्युच्युअल कन्व्हर्टेबल होत्या. म्हणजे नाण्यांचं रूपांतर गोल्ड कॉईन्स म्हणजे सुवर्ण नाण्यांचं रूपांतर कन्व्हर्शन तुम्ही करन्सी नोटमध्ये करू शकत होता आणि करन्सी नोटाचं रूपांतर तुम्ही सोन्याच्या कॉईन्समध्ये किंवा सुवर्ण नाण्यामध्ये करू शकत होता. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा लोकांच्याकडे जर पेपर करन्सी असेल तर ते सेंट्रल बँकेमध्ये जाऊन त्याचं रूपांतर कन्व्हर्शन सोन्यामध्ये करू शकत होते आणि त्यांच्याकडे जर सोनं असेल तर त्याच्या मोबदल्यात ते करन्सी नोटा घेऊ शकत असत. आता अशा तऱ्हेने केल्यानंतर आणि सोन्याशी विनिमय दर निगडीत केल्यानंतर आणि सोन्याचा साठा हा नियंत्रित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची स्टॅबिलिटी होती, पण त्याच्यात सिक्युरिटी नव्हती. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की एका तुमच्या विनिमय दरामध्ये सिक्युरिटी पाहिजे म्हणजे निश्चितता पाहिजे आणि स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्यही पाहिजे. आता हे गोल्ड स्टँडर्ड ज्याला आपण प्युअर गोल्ड स्टँडर्ड म्हणतो, तर ते गोल्ड स्टँडर्ड जर लोकांकडे सोनं समजा जर असेल आणि लोकांच्याकडे असलेलं सोनं हे त्यांना सेंट्रल बँकेमध्ये घेऊन जाऊन जर कमी दर्जे मिळत असेल तर आणि बाहेरचे व्यापारी जर सोन्याचा भाव जास्त देत असतील तर लोक सोनं घेऊन ते बँकेकडे देण्याच्या ऐवजी ते खाजगी व्यापाऱ्यांकडे किंवा खाजगी सुवर्ण मुद्रा ज्यांच्याकडे असते म्हणजे सोनार आपण ज्याला म्हणतो म्हणजे सोन्याचे व्यापारी म्हणजे गोल्ड ट्रेडर त्यांच्याकडे जर जास्त भाव जर त्यांना मिळत असेल तर सोन्याचा साठा रिझर्व्ह बँकेकडे जाण्याच्या ऐवजी तो खाजगी सोन्याच्या व्यापाऱ्यांकडे जाऊ शकतो. त्यामुळे सोन्याची कमतरता सेंट्रल बँकेकडे निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामधून विनिमय दरामध्ये एक प्रकारची अस्थिरता येऊ शकते. आता ह्याच्यावर उपाय म्हणून एक गोल्ड स्टँडर्ड झालं, प्युअर गोल्ड स्टँडर्ड. प्युअर गोल्ड स्टँडर्ड याचा अर्थ असा की तुम्ही किती प्रमाणामध्ये नोटा छापणार, हे सुद्धा तुमच्याकडे किती प्रमाणामध्ये सोनं आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार, ज्याला इंग्रजीमध्ये मॉनिटरी बेस असं म्हणतात. तो मॉनिटरी बेस आजही आपल्याकडे सोनं आहे, आपल्याकडे फॉरेन करन्सी आहे. आपल्याकडे समजा उद्या भारतामध्ये जर नोटा छापायच्या रिझर्व्ह बँकेने ठरवलं तर रिझर्व्ह बँक आपल्याला हव्या तेवढ्या नोटा छापू शकत नाही. आपल्याकडे विशेषतः सोनं किती आहे आणि फॉरेन एक्सचेंज किती आहे, परकीय चलन किती आहे, या दोघांच्या व्हॅल्यू त्यांची किंमत लक्षात घेऊन त्याच्या प्रमाणामध्येच तुम्ही करन्सी नोटा छापू शकता. त्याच्या प्रमाणापेक्षा तुम्ही जास्त नोटा छापल्यात तर तुमच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर महागाई येऊ शकेल. कारण तुमच्याकडे पैसे जास्त झाल्यानंतर रुपयाची किंमत कमी होईल आणि तुमच्याकडे महागाई होऊ शकेल. आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे, केन्स नावाचे मोठे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होऊन गेले, लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स. म्हणजे त्यांनी 1936 साली जो ग्रंथ लिहिला जनरल थेअरी म्हणजे एम्प्लॉयमेंट अमेरिकेमध्ये आणि संबंध जागतिक मंदी जी सुरू झाली 1927, 28, 29 पासून ती 33 पर्यंत 7-8 वर्ष, ज्याला ग्रेट डिप्रेशन असं म्हणतात, महामंदी असं म्हणतात. त्या महामंदीतून जगाच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाहेर काढणारे जगातील एक त्या काळचे सर्वश्रेष्ठ इकॉनॉमिस्ट आपण जरी म्हटले तरी सुद्धा आपल्याला जॉन मेनार्ड केन्स यांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. ते स्वतः गोल्ड स्टँडर्डचे पुरस्कर्ते नव्हते, त्यांना गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड विपरीत होतं. आता हे फार टेक्निकल आहे, म्हणजे मी दिलगिरी व्यक्त करतो, पण
ते आपल्याला समजावून सांगत असताना किंवा बोलत असताना आपल्याला जरा त्याच्यामध्ये काळजीपूर्वक ते लक्षात घ्यायला लागेल. गोल्ड स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये फरक असा की गोल्ड स्टँडर्डमध्ये तुम्ही रुपया किंवा स्टर्लिंग पाऊंड हे तुम्ही सोन्यामध्ये कन्वर्ट करू शकता आणि सोनं तुम्ही करन्सीमध्ये म्हणजे नोटांमध्ये कन्वर्ट करू शकता. गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये तुम्ही अशा प्रकारे फिक्स रेट तुम्हाला ठरवायला लागेल आणि तो तुमच्याकडे गोल्ड स्टँडर्डच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी जे असं म्हटलेलं आहे, बाबासाहेबांनी की सुवर्ण नाणे आणि रुपये यांच्यात एक निश्चित प्रमाण निर्धारित करावं लागेल. म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये म्हणजे सुवर्ण नाणे म्हणजे गोल्डची कॉईन जी असतील ती आणि रुपया यांच्यामध्ये एक निश्चित करधारणा करावी लागेल. आता हा बाबासाहेबांचा उपाय झाला. पण गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड जे होतं त्या गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये गोल्ड आणि रुपया यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांचा रेशो ठरवण्यात आलेला होता. आता ही थेरी केन्सची होती आणि ही केन्सची थेरी किंवा केन्सचं संबंध तत्वज्ञान जे होतं ते बाबासाहेबांना अमान्य होतं. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की मुळामध्ये मोडिफाईड गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सुधारित गोल्ड स्टँडर्ड त्यांना पाहिजे होतं. आणि सुधारित गोल्ड स्टँडर्ड ह्याचा अर्थ असा की त्यांना कोणत्याही प्रकारे म्हणजे सुवर्णाची नाणी म्हणजे सोन्याची नाणी आणि पेपर करन्सी आणि करन्सी नोट्स या दोघांचं प्रमाण स्थिर असलं पाहिजे. चांदीच्या रुपयाच्या ज्या टाकसाळी होत्या त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आणि सोन्याची नाणी आणि रुपया यांच्यात एक निश्चित प्रमाणे एक प्रमाण असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की या चलन व्यवस्थेमध्ये रुपये सोन्यामध्ये आणि सोने रुपयामध्ये कन्व्हर्ट करता येणार नाही. बाबासाहेब आणि केन्स यांचा संघर्ष जो होता तो संघर्ष म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की गोल्ड स्टँडर्डमध्ये सुधारणा करून आपल्याला ते वापरावं लागेल. परंतु ते आणत असताना सुवर्ण नाणी म्हणजे गोल्ड आणि रुपयाची किंमत याच्यामध्ये एक फिक्स प्रमाण असलं पाहिजे. तुम्हाला रुपयाची नाणी जितकी आहेत म्हणजे याची गोल्ड कॉईन जितके आहेत त्याच्या प्रमाणातच तुम्हाला रुपयाच्या नोटा छापता येतील. ते प्रमाण म्हणजे समजा 1:10, 1:5, 1:4 असं प्रमाण ठरलं पाहिजे आणि ते प्रमाण सेंट्रल बँकेने निर्धारित केलं पाहिजे. म्हणजे इट शुड बी रेग्युलेटेड. ते नियंत्रित असलं पाहिजे. आता अनियंत्रित जर असेल आणि किती नोटा इकॉनॉमीमध्ये कमी जास्त छापल्या गेल्या तर त्याचा भाववाढीवर किंवा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या दुरुस्त केलेल्या गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्ण मानकामध्ये किंवा सोन्याचा ह्याचा रुपयाचा विनिमय दर निश्चित करत असताना तुम्हाला रुपया सोन्यामध्ये कन्वर्ट करता येणार नाही. ओके, जो गोल्ड स्टँडर्डमध्ये करण्यात येत होता किंवा सोनं तुम्हाला रुपयामध्ये कन्वर्ट करता येत नाही. आता हे सगळं केल्यानंतर बाबासाहेबांचा मुळामध्ये जो प्रश्न जो होता त्या प्रश्नाचं मुख्य रोग काय होता तो आपण समजावून जर घेतला तर तो असा होता की रुपयाची व्हॅल्यू म्हणजे विनिमय दर म्हणजे रुपया आणि स्टर्लिंग पाऊंड 1945 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध संपण्यापूर्वी स्टर्लिंग पाऊंड ही करन्सी होती. स्टर्लिंग पाऊंड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये त्याला स्टर्लिंग पाऊंड असं म्हणतात. आणि तो स्टर्लिंग पाऊंड जेव्हा इंग्लंडमध्ये वापरला जातो त्यांची करन्सी म्हणून तेव्हा त्याला नुसतं पाऊंड असं म्हणतात. या दोघांमध्ये हा फरक आहे, स्टर्लिंग पाऊंड आणि पाऊंड. डोमेस्टिक म्हणजे त्यांच्या इंटरनल वापरामध्ये पाऊंड, परंतु तो पाऊंड जेव्हा इंटरनॅशनल करन्सी म्हणून वापरला जेव्हा जातो त्यावेळी दॅट इज कॉल्ड स्टर्लिंग पाऊंड.
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर इंग्लंडच्या साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर अमेरिका सुपर पॉवर झाली आणि मग स्टर्लिंग पाऊंडाच्या ऐवजी डॉलर ही आंतरराष्ट्रीय करन्सी झाली. म्हणजे जगातल्या कोणत्याही देशामध्ये आता तुम्ही जर गेलात तरी तुम्हाला डॉलर ही करन्सी वापरावी लागेल आणि डॉलर ही करन्सी ॲक्सेप्ट केली जाते. म्हणजे समजा तुम्हाला तुमची करन्सी जी काही तुमची रुपये समजा तुम्हाला उद्या अमेरिकेत जायचं झालं किंवा जगात कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला डॉलर ही इंटरनॅशनल करन्सी आहे. रुपया ही करन्सी नाही, इंटरनॅशनल अशा अनेक करन्सी आहेत. आता ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा मुख्य भर जो असा होता, हा जो विनिमय दर जो आहे, हा विनिमय दर त्याच्यामध्ये समजा एक 5% 6% चढ उतार होऊ शकेल, परंतु त्याच्यामध्ये जास्त फ्लक्च्युएशन, जास्त चढ उतार होता कामा नये. म्हणजे समजा आता $1 बरोबर 70 रुपये, ते $1 बरोबर 72 रुपये, 73 रुपये, 74 रुपये, 75 रुपये ठीक आहे. पण $1 बरोबर 90 रुपये, $1 बरोबर 95 रुपये किंवा $1 बरोबर 60 रुपये, $1 बरोबर 55 रुपये अशा प्रकारची फ्लक्च्युएशन जी आहेत, तशा प्रकारची फार मोठी चढ उतार विनिमय दरामध्ये होता कामा नयेत. ते साधारण स्थिर असले पाहिजेत. 4% कम उतार झाला म्हणजे समजा आता वस्तूंच्या किमती आपण म्हणतो, आता महागाई वाढली म्हणजे समजा 10 रुपयाची वस्तू 11 रुपयाला झाली तर ती आपल्याला फार महाग झाली असं म्हणता येणार नाही. 12 झाली समजा, आपण म्हणू शकतो वस्तू महाग झाली, पण ती 18 रुपये झाली, 20 रुपये झाली, 22 रुपये झाली तर ती महागाई लोकांना परवडणारी नाही. तशाच पद्धतीने समजा महागाईच्या ऐवजी 10 रुपयाच्या ऐवजी एखादी वस्तू 9 रुपयाला झाली, 8.5 रुपयाला झाली, 8 रुपये ठीक आहे, व्यापारी विकू शकेल. पण 6 रुपयाला झाली, 5 रुपयाला झाली तर ती व्यापाऱ्याला परवडणार नाही. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी म्हणजे विक्रेता आणि ग्राहक या दोघांची हितं सांभाळण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये बचत आहे, सेव्हिंग्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे, या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर तुम्हाला रुपयाची अंतर्गत किंमत जी आहे ती तुम्हाला स्टेबल ठेवावी लागेल. म्हणजे तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला महागाई असता कामा नये. आणि याचं सगळ्यात मोठं कारण बाबासाहेबांना असं वाटायचं असेल की ही महागाई याचा सगळ्यात जास्त विपरीत परिणाम हा गरिबांच्यावर होतो. याचं कारण महागाई ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणामध्ये गरिबांचं उत्पन्न वाढत नाही. समजा आपण भारताचं उदाहरण आपण घेतलं तर भारतामध्ये आता महागाई भत्ता जो दिला जातो, केंद्रीय कर्मचारी जे कामावर आहेत ते आणि केंद्रीय सरकारचे म्हणजे केंद्र सरकारचे पेन्शनर्स म्हणजे असे दोन्ही मिळून 90 लाख आहेत. त्यांना महागाई वाढली की महागाई भत्ता मिळतो. असे सगळ्या राज्यांचे कर्मचारी आहेत, राज्यांचे कामावर असलेले कर्मचारी आणि राज्यांचे पेन्शन मिळणारे कर्मचारी असे अनेक कोटी आहेत. त्या लोकांना महागाईपासून संरक्षण मिळतं. पण भारतामध्ये जवळजवळ 90% असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे लोक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं महागाईपासून संरक्षण नाही. शेतमजूर आहेत, डेली कामगार आहेत, डेली म्हणजे दैनंदिन काम करणारे आहेत लोक, कारागीर आहेत. अशा लोकांना कोणत्या प्रकारचं संरक्षण नाही. म्हणून संपूर्ण द प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये बाबासाहेबांचा थेसिस मुख्य गाभ्याचा भाग असा होता की विनिमय दर म्हणजे रुपया आणि स्टर्लिंग पाऊंड किंवा रुपया आणि डॉलर यांच्यातला दर स्थिर असला, तो फार वाढला किंवा कमी झाला नसेल तरच तुमच्या देशांतर्गतल्या किमती स्थिर राहू शकतील आणि लोकांना महागाईपासून संरक्षण मिळेल आणि लोकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. आता ही महागाई कशी होते? समजा आपण असं गृहीत धरा की
$1 बरोबर 100 रुपये आहे विनिमय दर. $1 बरोबर 100 रुपये. $1 बरोबर 150 रुपये. म्हणजे तुम्हाला $1 मागे 50 रुपये जास्त द्यावे लागतात. याचा अर्थ डॉलरची किंमत वाढते आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत कमी होते. याचा अर्थ असा की पूर्वी तुम्ही $1 वस्तू विकत जर घेतलीत तर ती वस्तू तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळत होती. त्याच वस्तूला तुम्हाला आता 150 रुपये द्यावे लागतील $1. आता $1 तुम्हाला 50 रुपये जास्त द्यावे लागले आणि ती वस्तू तुम्ही आयात केलीत, इम्पोर्ट केलीत अमेरिकेतून. ही महागाई अशा तऱ्हेने जर झाली समजा तर त्यांना गरिबांना त्याचा किंमत द्यावी लागेल. आणि बाबासाहेबांची भूमिका अशी होती की कोणत्याही प्रकारे महागाई होता कामा नये आणि हा त्यांचा एक अत्यंत गाभ्याचा भाग होता. आणि ही महागाई वाटण्याचं एक मोठं कारण परदेशातल्या इकडे वस्तू आणल्यानंतर आता उदाहरणार्थ आपण 70% इंधन आपण परदेशातनं विकत घेतो आणि हे इंधन परदेशातनं विकत घेतल्यानंतर क्रूड तेल जे आहे त्या क्रूड तेलाच्या किमती आता रशिया युक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे. तेलाच्या किमती आता वाढतच चाललेल्या आहेत, म्हणजे क्रूड ऑइलच्या. आणि त्या क्रूड ऑइलच्या किमती खूप वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या इम्पोर्टर होतो. आपलं इम्पोर्ट बिल वाढतं, त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, पेट्रोलजन्य पदार्थ वाढतात, ट्रान्सपोर्ट वाढतं आणि वस्तूच्या किमती वाढतात. आता हे जर सगळं टाळायचं असेल तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये विनिमय दर जो असेल तो विनिमय दर फिक्स असलं, साधारणपणे स्टेबल असला पाहिजे. आणि आता त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्यांनी हिल्टन यंग कमिशनला 1923मध्ये 24मध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि 1925-26मध्ये परत की त्यांनी साक्ष दिलेलं आहे. त्या साक्षीमध्ये त्यांनी ज्या भूमिका मांडल्यात मी जाऊ इच्छित नाही. परंतु सगळ्या ठिकाणी बाबासाहेबांचा आग्रह असा होता की रुपयाचं अंतर्गत मूल्य म्हणजे इंटरनल पर्चेसिंग पॉवर ही स्थिर असली पाहिजे आणि ती स्थिर असली तरच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळू शकेल. दुसरं एक महत्त्वाचं कारण बाबासाहेबांना रुपयाची किंमत स्थिर यासाठी पाहिजे होती की महागाई झाल्यानंतर वस्तूंच्या किमती ज्या प्रमाणामध्ये वाढतात म्हणजे त्या वस्तूंच्या किमती उत्पादन खर्चापेक्षा जास्त वाढतात. म्हणजे उत्पादन खर्च वाढला की वस्तूच्या किमती वाढणं स्वाभाविक आहे. परंतु वस्तूंचा उत्पादन खर्च 10% वाढला तर 10% किमती वाढत नाहीत. व्यापारी स्वतःचा नफा वाढवण्यासाठी त्या 15%, 20% वाढवू शकतो. त्याचा भुर्दंड पडतो. आणि समजा असा वस्तूंच्या वरचा कर ज्यावेळी सरकार लादतं, ज्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. म्हणजे सरकारने 2 प्रकारचे कर असतात. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे तुमच्या उत्पन्नावर कर आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. तुमच्या वेल्थवर, संपत्तीवर टॅक्स आहे. हा टॅक्स झाला डायरेक्ट टॅक्स. पण वस्तूंवरचा टॅक्स जो आहे, जो वस्तूंवरचा टॅक्स तुम्हाला लपवता येत नाही, तो तुम्हाला कंपल्सरी भरावाच लागतो. असा टॅक्स जो आहे तो टॅक्स त्या टॅक्सच्या अनुषंगाने विचार करत असताना तो जर टॅक्स वाढला तर मग अप्रत्यक्ष कर वाढल्यामुळे उत्पन्नाचं वाटप जे होतं ते अधिकाधिक विषम होत जातं. आणि मग उत्पन्नाचं विषम वाटप याचा अर्थ अगोदरच श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी असते आणि ती दरी महागाईमुळे, कारण महागाई नुसती वस्तूंच्या किमती वाढत नाही, महागाईमध्ये सोन्याच्या किमती वाढतात, महागाईमध्ये रिअल इस्टेटच्या फ्लॅटच्या किमती वाढतात. आणि त्यामुळे मग ज्यांच्या हातामध्ये ॲसेट्स असतात, ज्यांच्या हातामध्ये संपत्ती असते, त्या संपत्तीधारकांना त्या महागाईचा जास्त फायदा होतो. म्हणजे तुम्ही एक फ्लॅट तुम्ही 10 वर्षापूर्वी घेऊन ठेवलात 30 लाख रुपयांना, त्याची आज किंमत 1 कोटी रुपये झाली समजा. म्हणजे त्याची प्रोडक्शन कॉस्ट जी तेवढीच राहिली आहे. परंतु त्याची आर्टिफिशियल किंवा अनैसर्गिक अशी कृत्रिमता निर्माण करून किंवा डिमांड जास्त वाढल्यामुळे म्हणा त्याची किंमत आज 1 कोटी रुपये झालेली आहे. अशा प्रकारे अप्रत्यक्ष कर जे असतात ते अप्रत्यक्ष करामुळे सुद्धा महागाई होते. आणि बाबासाहेबांची
पूर्णपणे पहिल्यापासूनची भूमिका अशी होती की टॅक्सेशन पॉलिसी, करविषयक धोरण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण, या सगळ्यांच्या बाबतीचं धोरण हे सर्वसामान्य माणसावर जास्त ओझे टाकणारे, त्यांचं जीवनमान खालावणारे, त्यांच्या जीवन स्तर जो आहे तो अधिक खालावला जाईल अशा प्रकारचं कोणतंही धोरण असता कामा नये, हा बाबासाहेबांच्या भूमिकेचा भाग होता. आता शेवटचा मुद्दा असा आहे की एडवर्ड कॅनन त्यांचे PhDचे मार्गदर्शक जे होते ते एडवर्ड कॅननने, जसं मगाशी एडविन कॅनन, नॉट एडवर्ड, एडविन कॅनन, जसं मगाशी एडवर्ड सेलिग असं म्हणाले की आंबेडकरांच्या विचारांशी मी काही काही निष्कर्षावर मी सहमत नाही, तशाच पद्धतीने बाबासाहेबांच्या बद्दल एडविन कॅनन असे म्हणाले की आंबेडकरांच्या मोडिफाईड गोल्ड स्टँडर्ड, जे तुम्हाला मी सांगितलं की रुपया सुद्धा असेल आणि कॉईन्स, गोल्ड सुवर्ण मुद्र कॉईन सुद्धा असतील, नोट करन्सी पण असेल, म्हणजे नाणे सुद्धा असतील, पण ती परस्परांच्या मध्ये कन्व्हर्ट करता येणार नाही जी गोल्ड स्टँडर्डमध्ये करत असत. त्याविषयी एडविन कॅनन असं म्हणाले, आंबेडकरांच्या अनेक मुद्द्यांशी मी सहमत नाही, परंतु विचार केल्यानंतर मला असं जाणवतं की डॉक्टर आंबेडकरांचे निष्कर्ष बरोबर होते. याचा अर्थ असा, PhD आणि DSc म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी कोलंबिया आणि डॉक्टर ऑफ सायन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन जागतिक मान्यताप्राप्त श्रेष्ठतम अशा विद्यापीठांच्या श्रेष्ठतम अशा पदव्या मिळवणारे बाबासाहेब, त्यांनी ज्यांच्या हाताखाली काम केलं PhD आणि DSc साठी, त्या दोन्ही मार्गदर्शकांनी असं म्हणणं की आंबेडकरांचे निष्कर्ष हे फ्रेश आहेत, नवीन दृष्टिकोन देणारे आहेत. हेच बाबासाहेबांचं आर्थिक क्षेत्रातलं एक जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची योग्यता, त्यांचा मोठेपणा, त्यांचं मोठेपण सिद्ध करणार आहे, हे आपण नमूद करायला हवं. पुन्हा एकदा मी सगळ्या श्रोत्यांना मी धन्यवाद देतो आपणाला, आणि मॅक्स महाराष्ट्राने ही चर्चा आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा त्यांनाही धन्यवाद देतो. नमस्कार.